1919चा भारत सरकारचा कायदा बघितला. त्या कायद्यामध्ये काय काय आणि कोणकोणत्या गोष्टी इंग्रजांनी भारतासाठी किंवा 1919च्या कायद्यामधल्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या ते आपण पाहिल्या. आणि त्याच्यानंतर सायमन कमिशन भारतात आलं. आता सायमन कमिशनला भारतात विरोध करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं म्हणून सांगितलं होतं? त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता, हे देखील बरोबर आहे. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की जर तुम्हाला 1919चा कायदा सक्सेसफुल ठरला आहे की नाही हे पाहायचं होतं तर 10 वर्षानं ते हे करायचं होतं, बरोबर. म्हणजेच त्यांनी केव्हा त्याच्यावर आयोग किंवा समिती नेमणं गरजेचं होतं? 1929च्या दरम्यान. पण त्याच्या आधीच 1927, 26, 27च्या दरम्यानच काय आलं होतं? सायमन कमिशन आलं होतं. आणि म्हणूनच काय करण्यात आलं की ह्या सायमन कमिशनला विरोध करण्यात आला. म्हणजेच इथल्या भारतीय लोकांचं किंवा इथले जे समाजसुधारक होते त्यांचं एक म्हणणं झालं की काय झालं आहे की ह्यांनी जे आधीच कमिशन बोलवलं आहे याचा अर्थ हे सिद्ध होतं आहे की काय झालेलं आहे, हा कायदा पूर्णपणे फोल ठरलेला आहे, बरोबर. मग आता सायमन कमिशन भारतात आलं, जरी भारतामधून विरोध झाला तरी त्यांनी काय केलं की आपलं काम केलं आणि त्यांनी आपला अहवाल काय कुणाला सादर केला? ब्रिटिश संसदेला सादर केला. आणि मग त्यांनी आपल्या अहवालामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. मग ते कुठले मुद्दे मांडलेत बघा सायमन कमिशननं? तर त्यांनी काय केलं, त्या सायमन कमिशनमध्ये एकूण 7 सदस्य होते. तुम्हाला माहीत पाहिजे एकूण किती सदस्य होते? 7 सदस्य होते. आणि त्यांनी 1930ला आपला अहवाल सादर केला. त्या अहवालामध्ये त्यांनी मुख्यतः 2-3 गोष्टी सांगितल्या. त्या 2-3 गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितली तर दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात यावी. काय सांगितलं की दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात यावी. त्याचबरोबर प्रांतांना उत्तरदायी सरकार देण्यात यावं. बघा, म्हणजेच जसं केंद्रामध्ये उत्तरदायी सरकार आहे त्याच पद्धतीनं प्रांतामध्ये देखील कसं सरकार असलं पाहिजे? उत्तरदायी सरकार असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ब्रिटिश भारत आणि संस्थाने यांचं एक संघराज्य स्थापन करावं. आता संघराज्य म्हणजेच काय सांगा? इथला पूर्णपणे म्हणजेच ही जी राज्य आहेत किंवा इथली संस्थान आहेत ह्या सगळ्यांचं मिळून काय करावं? एक देश किंवा एक घटना असलेलं संघराज्य असावं, अशा पद्धतीची मांडणी किंवा अशा पद्धतीची सूचना कोणी केल्या सांगा? सायमन कमिशनने केल्या. त्याचबरोबर सांप्रदायिक मतदार पद्धत ही केव्हा सुरू झाली सांगा? केव्हा सुरू झाली? 1909 साली झाली. सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक कुणाला म्हटलं? मिंटोला. येस. म्हणजेच काय, ही सांप्रदायिक मतदारसंघाची पद्धत पुढे चालू ठेवावी अशा पद्धतीची शिफारस कुणी केली? सायमन कमिशनने केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ह्या सायमन कमिशनने केलेल्या शिफारशी पुढं कुठं चर्चेसाठी घेतल्या सांगा? कुठे चर्चेसाठी घेतल्या? पुढं भारत सरकारचा कायदा नाही. त्यानंतर पुढं काय झालं की तिथून पुढची कुठली घटना इतिहासामध्ये येते लक्षात घ्यायचं आपण. तिथून पुढची घटना कुठली येते? 3 गोलमेज परिषदा झाल्या, बरोबर. 1930, 31, 32. येस काय? सविनय कायदेभंग झाला, बरोबर आहे. सविनय कायदेभंग झाला. पण आपल्याला इथं ह्याच्या दृष्टीनं विचार करायचा आहे की बाबा आपल्याला कायद्यातल्या गोष्टी आत्ताच्या घटनेमध्ये कायद्यातल्या गोष्टी काय आहेत, बरोबर. मग त्यामध्ये ह्या सायमन कमिशनचा अहवाल महत्त्वाचा का ठरतो? कारण ह्यांनी काही शिफारशी केल्या होत्या ज्या महत्त्वाच्या होत्या आणि ह्याच शिफारशींच्यावर नंतर कुठं चर्चा झालेली आहे? 3 गोलमेज परिषदांच्या मध्ये झालेली आहे. आता ह्या गोलमेज परिषदांच्या मध्ये सांप्रदायिक मतदारसंघ, इथं काय सांगितलं होतं? सांप्रदायिक मतदारसंघ पुढे असेच चालू ठेवावे, बरोबर. मग सांप्रदायिक मतदारसंघ ह्या गोलमेज परिषदांच्या मध्ये काय सांगितलं की ऑलरेडी मुस्लिमांना दिलं होतं. त्यानंतर युरोपियन ख्रिश्चन, भारतीय ख्रिश्चन, युरोपियन आणि कुणाला दिलं होतं? अँग्लो इंडियन. एवढ्या लोकांना ह्या ठिकाणी सांप्रदायिक मतदारसंघ किंवा स्वतंत्र मतदारसंघ दिले होते असं आपण म्हणूया. पण ह्या 1932च्या जे शेवटची गोलमेज परिषद झाली, ह्या गोलमेज परिषदेमध्ये काय सांगितलं की अनुसूचित जाती म्हणजेच दलित समाजाला देखील त्यांनी काय केलं की स्वतंत्र मतदारसंघ दिला. आणि ही गोष्ट गांधीजींना पटलेली नाही आणि म्हणून महात्मा गांधींनी काय केलं की येरवडा या ठिकाणी काय केलं की उपोषण सुरू केलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
ह्या उपोषणामध्ये महात्मा गांधींचे हे उपोषण महात्मा गांधींच्या जीवावर बेतलं असं आपण म्हणू शकतो. मग काही दलित नेते असतील किंवा काही काँग्रेसमधले किंवा देशातले बडे नेते होते, यांनी डॉक्टर आंबेडकरांची आणि दलित नेत्यांची समजूत काढली आणि यातून काय झाला, कुठला करार घडला, पुढं पुणे करार घडला. आणि ह्या पुणे करारानुसार काय ठरण्यात आलं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी काय देण्यात यावं, राखीव जागा देण्यात याव्या. लक्षात आहे, म्हणजेच राखीव जागांची पद्धत ही केव्हापासून सुरू झाली आपण म्हणू शकतोय, 1932 पासून. म्हणजेच जातीय निवाडा कुणी घोषित केला 1932ला, असा जर प्रश्न आला तर तुम्ही काय करणार, ब्रिटिश पंतप्रधान कोण, रॅमसे मॅकडोनाल्ड. कुणी, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा 1932 साली घोषित केला आणि ह्यामध्ये काय झालं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. आता ह्याच्यानंतर महत्त्वाचा पुढचा कायदा कुठला सांगा, 1935चा भारत सरकारचा कायदा. कुठला, 1935चा भारत सरकारचा कायदा. हा कायदा एवढा महत्त्वाचा आहे घटनेच्या दृष्टीनं, कारण ह्या कायद्यामधील जवळपास 60% भाग हा कशामध्ये घेतलेला आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि ह्या कायद्याची बघा, आत्ताच्या राज्यघटनेमध्ये किंवा भारताची राज्यघटना ज्यावेळेस लागू झाली तर त्यावेळेस एकूण कलमं किती होती, परिशिष्ट किती होती आणि भाग किती होते, एकूण किती भाग होते, 22 भाग, 8 परिशिष्ट आणि 395 कलमं. त्याच पद्धतीनं त्यावेळेचा 1935चा जो भारत सरकारचा कायदा होता, त्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये जवळपास 321 कलमं आणि 10 परिशिष्ट होती. किती, 321 कलमं आणि 10 परिशिष्टांचा समावेश होता. आता ह्या सगळ्या 1935चा जो भारत सरकारचा कायदा आहे, ह्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही यांनी जसं सायमन कमिशननं शिफारशी केल्या होत्या, त्याच पद्धतीने ह्या 1935च्या कायद्यानं काही शिफारशी किंवा काही गोष्टी सांगितल्या होत्या. फॉर एक्झाम्पल, सायमन कमिशनमध्ये काय सांगितलं होतं की संस्थानांचं आणि इथल्या राज्यांचं किंवा प्रांतांचं काय असावं, एक संघराज्य असावं. बरोबर, त्याच पद्धतीनं इथं देखील तेच सांगण्यात आलं होतं की इथं संघराज्य स्थापन करण्याची तरतूद या ठिकाणी काय केलेली आहे, 1935च्या कायद्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचसोबत या ठिकाणी ज्या आत्ताच्या राज्यघटनेमध्ये 7व्या परिशिष्टामध्ये काय आहेत सांगा, 7व्या परिशिष्टामध्ये काय आहेत मी सांगितलं होतं, 3 सूची आहेत ना, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. त्याच पद्धतीनं 1935ला देखील 3 सूच्या होत्या. ह्या 3 सूच्यांमध्ये केंद्र सूचीमध्ये जवळपास 59 विषय होते त्यावेळी. त्याचसोबत प्रांतांची जी सूची होती त्यामध्ये 54 विषय होते आणि समवर्ती सूची जी होती ह्यामध्ये 36 विषय होते. म्हणजेच बघा, आपण जी म्हणतो आत्ताचे जे 7वं परिशिष्ट आहे हे केव्हा होतं, 1935च्या कायद्यामध्ये देखील होतं. त्याचसोबत बघा, आता जे शेषाधिकार जे आहेत, ओके, आता जसं आपण म्हणतो की ज्या केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या सगळ्यांच्यामधले विषय संपल्यानंतर जे शेषाधिकार राहणार आहेत तर ते कुणाकडे आत्ताच्या घटनेनुसार आहेत, केंद्राकडे राहतात. बरोबर, त्याच पद्धतीने 1935च्या कायद्यानुसार शेषाधिकार हे व्हॉइसरॉयकडे राहणार होते. लक्षात आहे, शेषाधिकार हे कुणाकडे राहणार होते, व्हॉइसरॉयकडे. व्हॉइसरॉय म्हणजेच काय सांगा, ती सर्वोच्च सत्ता होती त्यावेळेस. बरोबर, व्हॉइसरॉय हा कोण होता, ब्रिटिशांचा प्रतिनिधी जो भारतामध्ये काम करणारा होता. बरोबर आहे की नाही, म्हणजेच काय, तो जो डिसिजन घेईल तो सगळ्या भारताला लागू असायचा, थोडक्यात असं म्हटलं तर चालेल. बरोबर आहे की नाही, म्हणजेच काय, या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की आता बघा, जसं केंद्र सरकार आहे, म्हणजे केंद्र सरकार जो डिसिजन घेतो किंवा केंद्र सरकारनं जर एखादा कायदा केला तर तो संपूर्ण भारताला लागू होतो. त्याच पद्धतीनं त्यावेळी व्हॉइसरॉयचं जे मत होतं तर ते संपूर्ण भारताला काय करावं लागायचं, मान्य करावं लागायचं. म्हणजेच काय, शेषाधिकार हे त्यावेळी कुणाकडे देण्यात आले होते, व्हॉइसरॉयकडे देण्यात आले होते. असं म्हटलं तर काय हरकत नाही. येस, केंद्राचे कायदे राज्याला नाकारता येतात काही. येस, आता ह्यामध्ये कसं आहे, जर राज्यसूचीतला विषय असेल, राज्यसूचीतल्या विषयावर कायदा असेल तर राज्य नाकारू शकतं. ओके,
मात्र जर समवर्ती सूचीतला एखादा कायदा आहे आणि अशा वेळेस समजा त्याच विषयावर केंद्राने देखील कायदा केला आहे आणि राज्यानं देखील कायदा केला आहे, अशा वेळी केंद्राचा कायदा नेहमी वरचढ ठरेल. लक्षात आहे. म्हणजेच जर आता केंद्राचा कायदा जर एखादा असेल तर त्या ठिकाणी केंद्राचा कायदा राज्यावर लागू केलेला आहे, तर तो त्यामध्ये काय कोण राज्य विरोध करू शकत नाही किंवा काय बदल करता येणार नाही. का करता येणार नाही सांगा? कारण त्या ठिकाणी आपण सूच्या ज्या 3 सांगितलेल्या आहेत की केंद्र सूचीतला विषय हा जो आहे तर त्या विषयावर केंद्राचाच कायदा असेल. लक्षात आहे. राज्य सूचीतला विषय जर असेल तर त्या ठिकाणी राज्य सरकारच कायदा करेल आणि समवर्ती सूचीतला कायदा असेल तर त्या ठिकाणी दोघांना देखील कायदे करण्याचे अधिकार आहेत. म्हणजेच केंद्र देखील कायदा करू शकतं आणि राज्य देखील कायदा करू शकतं. म्हणजे येस, कृषी कायदा. आता कृषी कायदा जर समजा, आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, आता तूच मला सांग, शोधून सांग फार तर उद्या सांग, मात्र कृषी हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येतो की राज्याच्या अखत्यारीत येतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता केंद्राच्या अखत्यारीत येत असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागेल? तो कायदा मान्यच करावा लागेल. ओके, तो कायदा केव्हा ना केव्हा राज्यांना लागू करावा लागेल. जर समजा मी असं म्हटलं की शिक्षणाच्या बाबतीतला एखादा कायदा आहे, ओके, शिक्षण हा विषय कुठल्या विषय ह्याच्यामध्ये येतो? समवर्ती सूचीमध्ये येतो. समवर्ती सूचीमध्ये म्हणजे दोन्ही कायदे करू शकतात, केंद्र पण कायदा करू शकतं, राज्य पण कायदा करू शकतं. म्हणजेच काय, या ठिकाणी जर कायदे झालेत तर आता इथं मात्र कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतो. जर समजा एखाद्या वेळेस शिक्षणाचा कायदा आहे कुठला तरी आणि ह्या शिक्षणाच्या कायद्यावर केंद्राचा देखील त्याच विषयावर कायदा आहे आणि राज्याचा देखील त्याच विषयावर कायदा आहे, अशा वेळेस जर समजा त्या ठिकाणी कुठली वादाची परिस्थिती निर्माण झाली, अशा वेळेस कुणाचा कायदा वरचढ ठरेल? केंद्राचा कायदा वरचढ ठरेल. लक्षात येत आहे. म्हणजेच काय, इथं जे म्हटलेलं आहे आपण, शेषाधिकार केंद्राकडे राहतील. लक्षात येत आहे. म्हणजेच आपण असं म्हटलं भारतीय संघराज्य हे एकात्मतेकडे झुकलेलं आहे का? तर येस, एकात्मतेकडे. म्हणजेच कोणाकडं? सगळ्यात जास्त सत्ता. आपण संघराज्य ही ज्यावेळी संकल्पना मांडतो तर संघराज्य म्हणजेच काय, तर जास्तीत जास्त अधिकार हे कुणाकडे असायला पाहिजेत? राज्यांकडे असायला पाहिजेत. आणि काही महत्त्वाच्या गोष्टी तेवढ्या केंद्रानं कुठं ठेवल्या पाहिजेत? आपल्या हातामध्ये ठेवल्या पाहिजेत. बाकीचे सगळ्या सत्तेचं काय झालं पाहिजे? विकेंद्रीकरण झालं पाहिजे. केंद्रीकरण नाही, विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं आपण म्हणू शकतोय. पण भारतीय संघराज्याच्या बाबतीत ते लागू पडत नाही. का लागू पडत नाही सांगा? कारण भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्या भारताचा GDP एकदम 10% होता का? किंवा भारतामध्ये कुठल्याही पद्धतीने गरिबी नव्हती, भारतात कुठल्याही पद्धतीनं रोगराई नव्हती, ह्या सगळ्या गोष्टी होत्या का? नाही. भारतामध्ये रोगराई प्रचंड प्रमाणात, गरिबी प्रचंड प्रमाणात, तिथला कुपोषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात, स्त्रियांच्या मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात, ह्या सगळ्या समस्यांना तोंड देताना भारतीय राजकारण्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वाटली किंवा त्यावेळेच्या घटनाकर्त्यांना काय महत्त्वाचं वाटलं असावं? तर जास्तीत जास्त सत्ता ही कुणाच्या हातामध्ये राहिली पाहिजे? केंद्राच्या हातामध्ये. आणि त्यावेळी दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की राज्यांच्या मनामध्ये किंवा तिथली जी त्यावेळची संस्थानं होती त्यांच्या मनामध्ये फुटीरतेची एक भावना होती. बघा, त्यावेळी जर तुम्ही बघितलं तर ही जी सगळी संस्थानं होती त्यातली मोस्टली संस्थानं भारताच्या बाजूनच किंवा भारतात सामील झाले. पण काही ठराविक मुस्लिम शासक असणारे किंवा मुस्लिम काही शासक किंवा त्यावेळेचे जे त्या संस्थानाचे जे प्रमुख होते तर ती संस्थानं काय करू पाहत होती की आम्ही स्वतंत्र राहतो म्हणत होती. काय म्हणत होती? आम्ही स्वतंत्र राहतो. का स्वतंत्र राहतो म्हणत होते सांगा? कारण जर आपण 3 जूनची माउंटबॅटनची योजना बघितली तर ह्या 3 जूनच्या माउंटबॅटनच्या योजनेमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की जर तुम्हाला म्हणजे तिथल्या संस्थानांना काय अधिकार देण्यात आला होता, जर तुम्हाला भारतीय संघराज्यामध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही भारतीय संघराज्यामध्ये सामील व्हा. जर तुम्हाला कशामध्ये सामील व्हायचं आहे? पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं आहे तर तुम्ही पाकिस्तानमध्ये सामील व्हा. किंवा जर तुम्हाला स्वतंत्र राहायचं आहे म्हणजे इकडे बी जायचं नाही तिकडे बी जायचं नाही, तुमचं स्वतःचं राज्य निर्माण करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता? स्वतंत्र इंडिपेंडंट राहू शकता. अशा पद्धतीची माहिती किंवा अशा पद्धतीचं सूचना किंवा अशा पद्धतीची हे कशामध्ये करण्यात आली होती? तरतूद माउंटबॅटन योजनेमध्ये करण्यात आली होती. लक्षात येते. म्हणजेच काय, या ठिकाणी त्यावेळची परिस्थिती अशी होती की त्या परिस्थितीला अनुसरून ते सगळे कायदे किंवा ती सगळी परिस्थिती हाताळण्यात आलेली होती. लक्षात येते. आता आपण या परत ह्या 1935च्या कायद्याकडं. आता 1935च्या कायद्यामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी देखील सांगितलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा की या कायद्यान्वये
केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. मात्र याच वेळी जर तुम्ही ह्याचं बघितलं, ह्याच कायद्यानुसार जी प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था आहे तर ती रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजेच 1935च्या कायद्यानं प्रांतामधली दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून केंद्रामध्ये जी दुहेरी शासन व्यवस्था आहे तर ती काय करण्यात आलेली आहे, सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात येत आहे, म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, केंद्रामधली दुहेरी शासन व्यवस्था आणि प्रांतामधली दुहेरी शासन व्यवस्था. ओके, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर बघा 11पैकी 6 प्रांत जे होते त्या 6 प्रांतामध्ये द्विगृही शासन पद्धती त्यावेळी अस्तित्वात होती. द्विगृही शासन पद्धती म्हणजेच काय, आता जशी विधानसभा आणि विधान परिषद आहेत अशाच पद्धतीनं त्यावेळेस म्हणजेच केव्हा 1935च्या कायद्यानुसार 1935 नंतरच्या काळामध्ये 6 प्रांत असे होते. या 6 प्रांतामध्ये काय होती, कुठली सिस्टीम होती, द्विगृही शासन पद्धती होती. मग हे 6 प्रांत कुठले कुठले सांगा, तर बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत. ओके, त्यावेळेचा संयुक्त प्रांत म्हणजे आत्ताचा कुठला, उत्तर प्रदेश. लक्षात येत आहे, म्हणजेच बंगाल, बिहार, मद्रास, आसाम, त्यानंतर संयुक्त प्रांत आणि कुठला राहिला रे, मुंबई, बॉम्बे या 6 प्रांतामध्ये काय केलं की द्विगृही शासन पद्धती म्हणजेच वरिष्ठ सभागृह म्हणजे कुठलं सांगा, विधान परिषद, आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे विधानसभा, अशी द्विगृही शासन पद्धती किंवा द्विगृही मंडळ, कायदेमंडळ अस्तित्वात आले. त्याचबरोबर बघा एकच की द्विगृही शासन मंडळ. ओके, म्हणजेच त्या ठिकाणी 2च हे झाले आहेत ना. ओके, अशा पद्धतीने. त्याचसोबत बघा या ठिकाणी आणखीन एक अशी तरतूद करण्यात आली की मतदान करणाऱ्या लोकांची संख्या जी होती तर ती वाढवण्यात आली. म्हणजेच काय, पूर्वी मतदानाचा अधिकार हा खूप कमी लोकांना होता. म्हणजेच त्यावेळेस अशी परिस्थिती होती की बाकीच्या बाहेरच्या देशांमध्ये देखील काय होतं की त्या ठिकाणी काही शिक्षणाची अट किंवा काही कर भरणारे लोक आहेत असा क्रायटेरिया लावला जायचा मतदानासाठी. म्हणजेच काय, जर समजा एखादी व्यक्ती जास्त कर भरणारी आहे तर त्याला मतदानाचा हक्क आहे, किंवा एखादी व्यक्ती 10वी पास आहे किंवा बॅरिस्टर आहे अशा लोकांनाच मतदानाचा हक्क आहे. हा मतदानाचा हक्क 1935च्या कायद्यानं जवळपास भारतातल्या 10% लोकांना देण्यात आला. किती टक्के लोकांना देण्यात आला, 10% लोकांना मतदानाचा हक्क कुठल्या कायद्यानं दिला सांगा, 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानं देण्यात आला. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1935च्याच कायद्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली, जी की भारतातली सगळ्यात मोठी बँकांची बँक म्हणतो आपण. ओके, बँकांची बँक म्हणजेच कुठली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, RBI. ह्या बँकेची स्थापना 1935 साली किंवा 1935च्या कायद्यानं करण्यात आली. लक्षात आहे. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच लोकसेवा आयोग जे आहेत. आता लोकसेवा आयोगाची स्थापना कोणाच्या कमिशन किंवा कोणाच्या शिफारशीनं करण्यात आली सांगा, ली कमिशनच्या शिफारशीनुसार 1926 साली. मात्र ह्या 1935च्या कायद्यानं काय केलं की केंद्रासाठीचा एक स्वतंत्र लोकसेवा आयोग, राज्यांसाठीचा एक स्वतंत्र लोकसेवा आयोग आणि काही असे लोकसेवा आयोग त्यांनी निर्माण केले जे की संयुक्त लोकसेवा आयोग असतील. म्हणजेच काय, समजा 2 राज्यांसाठी एक किंवा 1 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशासाठी 1 असावा, अशा पद्धतीनं संयुक्त लोकसेवा आयोगाची देखील तरतूद 1935च्या कायद्यानं करण्यात आली. म्हणजेच काय बघा, मी काय सांगितलं की 1935च्या कायद्यानं या लोकसेवा आयोगाच्या संदर्भातल्या काय तरतुदी करण्यात आल्या सांगा, की केंद्रीय लोकसेवा आयोग, प्रांतांचा आणि संयुक्त लोकसेवा आयोग असे 3 लोकसेवा आयोग असतील. अशा पद्धतीच्या तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. लक्षात येत आहे. त्याचसोबत 1935च्या कायद्याने 1937 साली फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली. कशाची स्थापना केली, फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना. म्हणजेच काय, त्या ठिकाणी काय होतं सांगा, फेडरल कोर्ट म्हणजेच काय, आत्ताचा काय सांगा, सर्वोच्च न्यायालय. ओके, म्हणजेच जे की इथले कायदे किंवा इथले खटले हे कुठं जायचे सांगा, प्रिव्ही काउन्सिलला जायचे. प्रिव्ही काउन्सिल म्हणजेच कुठं, इंग्लंडमध्ये.
म्हणजेच इथल्या जर काही लोकांना इथल्या दुय्यम न्यायालयानं किंवा इथल्या एखाद्या न्यायालयानं जर निकाल दिला तर त्याच्या विरोधात अपील जर मागायचं असेल तर ते कुठं मागायचं, प्रिव्ही काउन्सिल इंग्लंडला जाऊन मागायचं. पण ती पद्धत बंद करून या ठिकाणी दुय्यम न्यायालयानंतर उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या नंतर सगळ्यात सर्वोच्च स्थान असणारं कुठलं हे न्यायालय स्थापन करण्यात आलं, फेडरल कोर्टाची स्थापना 1937 साली 1935च्या कायद्यानुसार करण्यात आली. लक्षात येत आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी 1935चा कायदा हा खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण असं की 1935च्या कायद्यातला जवळपास 60% भाग हा भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेला आहे किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेला आहे. पुन्हा मी रिपीट करतो, 1935च्या कायद्यानं काय काय महत्त्वाच्या गोष्टी दिल्या सांगा. रिझर्व्ह बँक, फेडरल कोर्ट, लोकसेवा आयोग असेल, त्यानंतर मतदानाचा हक्क 10% वाढवला. त्यानंतर आणखीन काय सांगा, द्विगृही शासन पद्धती. ओके, 6 प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आलं. त्याचबरोबर आणखीन काय सांगा, केंद्रामध्ये कुठली पद्धत सुरू केली, द्विगृही शासन पद्धती सुरू केली आणि प्रांतामध्ये काय केली, ती रद्द केली. आणखीन काय सांगा, सूच्या आहेत 3 सूच्या, केंद्र सूची, राज्य सूची, संमती सूची. याचसोबत ह्या 3 सूच्या असल्याबरोबरच शेषाधिकार हे कुणाला ठेवण्यात आले, व्हॉइस रॉयला ठेवण्यात आले होते. आणखीन काय या ठिकाणी केलं सांगा, एक सामूहिक संस्थानांचं आणि इथल्या प्रांतांचं एक संघराज्य अस्तित्वात असावं. अशा पद्धतीच्या तरतुदी त्या कुठल्या कायद्यानं करण्यात आल्या होत्या, 1935च्या कायद्यामध्ये करण्यात आल्या होत्या. आता ह्याच्यानंतर पुढचा कायदा कुठला सांगा, 1947चा स्वतंत्र भारताचा कायदा. आता 1947चा स्वतंत्र भारताचा कायदा होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. बरोबर. आता भारताला आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या ह्याच्यापूर्वी जर बघितलं तर 1946ची कॅबिनेट मिशन होती. काय, ह्या 1946ची कॅबिनेट मिशन असेल किंवा त्याच्या आधीची त्रिमंत्री योजना आणि नंतर कुठलीही स्थापन केली सांगा, क्रिप्स मिशन 1942ला. त्याच्या आधी काय झालं, क्रिप्स मिशनच्या आधी, येस नाही, कॅबिनेट मिशन. आता ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 1947 साली 20 फेब्रुवारी 1947 साली त्यांचा जो इंग्लंडचा जो पंतप्रधान होता क्लेमंट ॲटली, ह्या क्लेमंट ॲटलीनं घोषणा एक केली ह्या महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये वेळेतच. ह्या क्लेमंट ॲटलीनं घोषणा काय केली की 30 जून 1948 पूर्वी आम्ही काय करू, तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. 30 जून 1948 पूर्वी आम्ही काय करू, तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. अशी घोषणा केव्हा केली सांगा, 20 फेब्रुवारी 1947ला केली. आता ही 20 फेब्रुवारीला केलेल्या घोषणेमुळं पाकिस्तानचे लोक काय झालेत, म्हणालेत आता ह्यांनी जर आम्हाला स्वतंत्र द्यायची घोषणा केलेलीच आहे तर आपल्याला स्वतंत्र पाहिजे. म्हणजेच काय पाहिजे, स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र पाहिजे. ओके, स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी पाकिस्तानच्या नेत्यांनी किंवा पाकिस्तानच्या लोकांनी किंवा तिथल्या काही स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करणारे जे नेते होते त्यांनी कुठल्या मागणीला जोर धरला, पाकिस्तानच्या मागणीला जोर धरला. आणि ह्याचमुळं त्या ठिकाणी क्लेमंट ॲटलीनीच काय केले की सूचना केल्या. कुणाला केल्या सूचना, इथला व्हॉइस रॉय कोण होता त्यावेळेचा, माउंट बॅटन हा व्हॉइस रॉय होता. आणि ह्या माउंट बॅटनला काय सूचना केल्या की तुम्ही एक योजना तयार करा, फाळणीची योजना तयार करा. त्याला कुठली योजना म्हणतात, 3 जूनची योजना किंवा माउंट बॅटनची योजना किंवा फाळणीची योजना म्हणतात. आणि त्यांनी जी तयार केलेली योजना होती त्या योजनेनुसार जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, त्यांनी काय सांगितलं त्या योजनेमध्ये, जर आम्ही इथं काय करणार आहे की इथं तुम्हाला स्वातंत्र्य देणार आहे आणि ह्याच्यानुसार काय असेल की पाकिस्तान आणि भारत ही 2 वेगळी राष्ट्र असतील. त्याचसोबत इथली जी संस्थान आहेत त्या संस्थानांना किंवा इथल्या लोकांना त्यांनी काही अधिकार दिलेत, राईट्स दिलेत त्या 3 जूनच्या योजनेमध्ये.
त्या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, जर तुम्हाला इथं थांबायचं तर इथं थांबा, पाकिस्तानमध्ये जायचं तर पाकिस्तानमध्ये जा, किंवा जर तुम्हाला स्वतंत्र राहायचं असेल संस्थानांना तर ती काय करू शकतात, स्वतंत्र राहू शकतात. लक्षात आलं. ही योजना म्हणजेच कुठली योजना आहे, 3 जूनची योजना किंवा माउंटबॅटन योजना आहे. ही सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि ह्या योजनेला, ही जी योजना आहे 3 जूनची योजना, ही काँग्रेसनं देखील मान्य केली आणि मुस्लिम लीगने देखील मान्य केलेली आहे. लक्षात आलं. ह्याच्या पूर्वीचे जी योजना किंवा कायदे जे असतील कुठले, तर हे कुठल्याही म्हणजे काँग्रेसनं देखील मान्य केलेलं नव्हतं आणि मुस्लिम लीगनं देखील मान्य केलेलं नव्हतं. मात्र ही योजना जी आहे तर ही कुणी मान्य केलेली आहे, दोघांनी देखील मान्य केलेली आहे. काँग्रेसने देखील मान्य केली आणि मुस्लिम लीगने देखील मान्य केलेली आहे. आता ह्या कायद्यानं काय झालं, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं ब्रिटिश राजवट संपुष्टात आलेली आहे. लक्षात येत आहे. या कायद्यानं काय झालं, की ब्रिटिश राजवट संपुष्टात आली ना, बरोबर आहे की नाही. कारण काय झालं, की इथं 2 स्वतंत्र राष्ट्र झाले. त्याचसोबत या ठिकाणी काय सांगितलं सांगा, की हे व्हॉइस रॉयचं जे पद आहे, ओके, हे व्हॉइस रॉयचं जे पद आहे ते पद देखील रद्द झालं. ओके, म्हणजे राहिला कोण सांगा आता, हा गव्हर्नर म्हणून. इथून पुढं 1947 स्वतंत्र भारताच्या कायद्यानुसार गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली. आणि तो पहिला गव्हर्नर कोण होता सांगा, हा माउंटबॅटनच होता, जो की पहिला असं जर म्हटलं की पहिला स्वतंत्र भारताचा गव्हर्नर कोण, तर तो माउंटबॅटन आहे. जर असं म्हटलं की शेवटचा इंग्रज गव्हर्नर कोण भारतातला, तर तो माउंटबॅटनच आहे. आणि पहिला भारतीय गव्हर्नर कोण असं जर विचारलं तर तो कोण आहे, सी राजगोपालचारी. ते कोण आहे, सी राजगोपालचारी. लक्षात येत आहे. आणि अशा पद्धतीनं ही 1947चा स्वतंत्र भारताचा कायदा आहे. यामध्ये आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत मंत्री पद जे होतं, तर ते भारत मंत्री पद हे देखील रद्द करण्यात आलेलं आहे. त्याचसोबत मी जसं मगाशी सांगितलं की संस्थानांना मुभा देण्यात आली, की तुम्हाला जर भारतात राहायचं तर भारतात राहा, तो स्वतंत्र राहायचं आहे तर तुम्ही स्वतंत्र राहू शकता. अशा पद्धतीनं हा स्वतंत्र भारताचा कायदा अस्तित्वात आला. त्याचसोबत बघा, जर आता ह्या ठिकाणी 1947 हा 1947चा कालावधी आहे आणि ह्यावेळेस इथली संसद म्हणून कोण काम पाहणार होतं, या कायद्यातच सांगितलेलं आहे. ते इथली जी संविधान सभा आहे, इथली जी भारताची जी संविधान सभा आहे, तर ती काय म्हणून काम पाहणार होती, इथली संसद म्हणून काम पाहणार होती तात्पुरत्या स्वरूपात. म्हणजे जोपर्यंत भारतामध्ये इलेक्शन लागत नाहीत आणि निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत भारताची संविधान सभा हीच काय काम करेल, भारताची संसद म्हणून काम करेल. त्याचसोबत ह्यांना कायदे करण्याचे अधिकार देखील कोणी देण्यात आले, ह्या संसदेलाच देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय, भारताचा गव्हर्नर, त्यावेळेचा जो भारताचा गव्हर्नर आहे, तर तो कसा राहणार होता त्यावेळी, नाममात्र प्रमुख. म्हणजेच काय, एक प्रकारे मी असं म्हणेन की आत्ताचा नाममात्र प्रमुख कोण आहे, राष्ट्रपती आहे. म्हणजेच ज्यावेळेस भारताची घटना तयार नव्हती त्यावेळेस नाममात्र प्रमुख किंवा राष्ट्रपतीचा दर्जा कोणाला दिला होता सांगा, गव्हर्नरला दिला होता. म्हणजेच त्यावेळेचा गव्हर्नर कोण होता, माउंटबॅटन आणि नंतरच्या काळात सी राजगोपालचारी होती. लक्षात येते ना मी काय सांगतो इथे. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हा जो लॉर्ड माउंटबॅटन होता, हा स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. आणि 1946ची जी भारताची संविधान सभा आहे, ही भारताची काय झाली त्यावेळची पहिली संसद बनलेली आहे. आता ह्यामध्ये असा जर तुम्हाला प्रश्न आला की व्हॉइसरॉयची जी परिषद होती, तर ह्या व्हॉइसरॉयच्या परिषदेमध्ये नेहरूंना कुठलं स्थान देण्यात आलं, ओके, नेहरूंना कुठलं स्थान देण्यात आलं, उपाध्यक्ष. अगदी बरोबर आहे. ही व्हॉइसरॉयची जी परिषद स्थापन करण्यात आली होती, या व्हॉइसरॉयच्या परिषदेचं अध्यक्षस्थान हे व्हॉइसरॉयकडंच होतं. मात्र त्याचे उपाध्यक्ष हे कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते. लक्षात येत आहे. आता ह्यातले मी अंतरिम सरकार 1946 जे आहे, तर ह्या अंतरिम सरकारमधले काही महत्त्वाचं मंत्रिमंडळ आहे, ते फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडे होतं परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंधातलं जे मंत्रिपद होतं, तर ते कोणाच्याकडे होतं, पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडे होतं. त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडं गृह, माहिती व नभोवाणी ही खाती होती. त्याचसोबत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडं अन्न व कृषी
हे घटक किंवा हे होतं. त्याचसोबत संरक्षण मंत्रीपद किंवा संरक्षण खातं कोणाकडे होतं तर सरदार बलदेव सिंग यांच्याकडे होतं. संरक्षण खातं कोणाकडे होतं? सरदार बलदेव सिंग. वित्त खातं कोणाकडे होतं तर लियाकत अली खान यांच्याकडे होतं. वित्त खातं कोणाकडे? लियाकत अली खान. त्याचसोबत शिक्षण व कला हे खातं कोणाकडे होतं? सी राजगोपालचारी यांच्याकडे होतं. हे मी काय सांगतोय? अंतरिम सरकार सांगतोय. कुठलं सांगितलं? शिक्षण आणि कला सी राजगोपालचारी. आरोग्य खातं कोणाकडे होतं? आत्ताच्या ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे गझनफर अली खान. गझनफर अली खान यांच्याकडे अंतरिम सरकारमधलं आरोग्य खातं होतं. आणि कायदा खातं कोणाकडे होतं? कायदे मंत्री कोण होते तर जोगिंदरनाथ मंडल. कोण होते? जोगिंदरनाथ मंडल यांच्याकडे कुठलं खातं होतं? कायदा हे खातं होतं. आता स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ म्हणजे जे 1947 साली जे भारत स्वतंत्र झाल्यानंतर झालं, तर ह्या स्वतंत्र भारतामध्ये पंतप्रधान मोदी हेच होते, नेहरूच होते. आणि नेहरूंच्या बरोबर त्यांच्याकडे जी पहिली खाती होती परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंध, ती खाती त्यांच्याकडे आहे अशीच होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे जी गृह नभोवाणी आणि माहिती ही खाती होती ती त्यांच्याकडेच होती. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे मात्र अन्न व कृषी. शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अब्दुल कलाम आझाद. त्यानंतर रेल्वे मंत्री किंवा रेल्वे व वाहतूक जॉन मथाई यांच्याकडे होतं. त्यासोबत बघा कायदा मंत्री कोण होते त्यावेळी? आंबेडकर होते. संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंग यांच्याकडेच होतं. आरोग्य मंत्री हे पद पूर्वी जे कुणाकडे होतं? गझनफर अली खान यांच्याकडे जे होतं तर ते स्वतंत्र भारताच्या ह्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये राजकुमारी अमृत कौर या महिला सदस्य होत्या मंत्रिमंडळामधील, त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्याचसोबत उद्योग आणि पुरवठा हे बघा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे उद्योग आणि पुरवठा हे खातं होतं. आणि V.N. गाडगीळ यांच्याकडं बांधकाम, खाणी व ऊर्जा ही खाती त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. लक्षात येतंय? म्हणजेच मी तुम्हाला दोन्ही अंतरिम सरकारचं मंत्रिमंडळ देखील सांगितलं आणि स्वतंत्र भारताचं मंत्रिमंडळ देखील सांगितलं. हे तुम्ही नोट डाऊन केलं तर चालेल किंवा लक्षात ठेवलं तर चालेल. एखाद्या वेळेस सरळ सेवेला किंवा कुठल्याही परीक्षेला विचारू शकतात. बायचान्स काय ही दोन्हीकडं सारखी आता नेहरूंना इकडं देखील तेच होतं, परराष्ट्र व्यवहार इकडं देखील तेच आहे. सरदार पटेलांना देखील इकडं देखील तेच आहे, इकडं देखील तेच आहे. म्हणजे जी आपण कॉमन जी महत्त्वाची आहे ती काढली आणि जी बदललेली आहे तेवढीच जरी लक्षात ठेवली तरी चालते. लक्षात आहे? म्हणजेच तुम्हाला सोपं पडेल अभ्यासाच्या दृष्टीने.